नाही पाठव सर्वप्रथम आपल्या चॅनलचे धन्यवाद, आपण इथं आलात. आज आपल्या माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण एक नवीन कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रोजगार मेळाव्याची आपण भर घातलेली आहे. दरवर्षी आपण महाआरोग्य कॅम्प, अन्नदान असे विविध कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. यावर्षी आपण रोजगार मेळाव्याचं आयोजनासाठी केलं आहे की आपली काटोल विधानसभा अतिशय मागासलेली विधानसभा आहे आणि आपल्या विधानसभेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण अतिशय जास्त आहे. आमच्या काटोल विधानसभेमध्ये नळाची तोटी जर उघडली तरी नेता खाली पडतं. एक दगड उचलला तर दगडावर ते मला नेता सापडतं. पण कामाच्या अभाव इथं शून्य आहे. इथं फक्त आणि फक्त तुम्हाला चाटुकारिता करणारे, हव लावणारे, बाबूजी आगे बढो, भाऊ आगे बढो बोलणं तुम्हाला लोक जास्त सापडते. आमचं जे जाणकाराचं प्रतिष्ठान आहे, आमच्या प्रतिष्ठानाचं हेडलाईन आहे, छत्रपतींची निष्ठा हीच खरी प्रतिष्ठा आहे. आम्ही आपल्या प्रतिष्ठेपेक्षा छत्रपतीच्या प्रतिष्ठेला जास्त महत्त्व देतो. आणि आमच्यामध्ये दुसरी एक लाईन आहे, छोटी खालची लाईन जी आहे, कर्तव्याच्या धाईत सदैव तत्पर. जिथंही आमची गरज असेल, फक्त कुठलाही जाती धर्माचा पंथाचा असो, कुठलाही कोणी असो, छोटा मोठा कोणी असो, आम्ही वर्णभेद जातीभेद न करता 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार मावळ्यांना आम्ही सोबत घेऊन आमच्या प्रतिष्ठानात आमचं काम सुरू राहतं. जिथेही आमची गरज असेल तिथं आम्ही तत्परतेनं हजर राहतो. आमच्या तत्परतेनं हजर राहिल्यामुळे खूप सगळे असे लोक आहेत की त्यांच्या पोटामध्ये वारंवार सूळ उठते. आम्ही जेव्हा लोकांची मदत करतो त्यावेळी इथले स्थानिक जे लोक पुढारी आहेत, जे स्वतःला पुढारी समजतात, पण तुच्छ मनोवृत्तीचे जे इथे लोक आहेत, त्यांना गावाच्या विकासासोबत काही देणं घेणं नाही आहे, लोकांच्या विकासासोबत काही त्यांना देणं घेणं नाही आहे. फक्त त्यांना घाणेरडं राजकारण करून आपलं घर कसं भरता येईल, आपल्या घरचे लोक मोठे कसे करता येईल, याच्यावर त्यांचा भर आहे. इथे नेते बरेच झाले, पण जसा व्हायला पाहिजे तसा विकास विधानसभेचा झालेला नाही. आणि त्यामुळं या विधानसभेमध्ये अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. आणि तीच गोष्ट आम्ही समोर ठेवून यावर्षी ठरवलं की जसं लोक आता एक ट्रेंड झाला आहे की फार्म हाऊसवर पार्ट्या करायच्या, फार्म हाऊसवर पार्ट्या करायच्या, बकरे कापायचे, कोंबडे कापायचे, कार्यकर्त्यांना खुश करायचं, त्यासोबत त्यांना अजून काही द्यायचं. आम्ही त्याला फाटा मारत यावर्षी आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आणि आमच्या माध्यमातून ज्या लोकांना रोजगार मिळेल त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य खुलेल, त्या हास्य आमच्यासाठी एक गिफ्ट राहील असं मला वाटतं. फार स्तुत्य उपक्रम आहे भाऊ. ही प्रेरणा कुठनं मिळाली? ही प्रेरणा आम्हाला आमच्या प्रतिष्ठानाची जी ही प्रेरणा आम्ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आम्हाला आहे. आमच्या प्रतिष्ठानामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे लोक मिळतील. आता आम्ही थोड्या वेळाच्या आधी आरती झाली, छत्रपती शिवरायांची आरती झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला. आमचा मुस्लिम मावळा त्याच्यामध्ये होता, इरफानभाई. आमचा कपिल गायकवाड बौद्ध समाजाचा आहे. आणि प्रचंड म्हणजे सर्व समाजाचे समावेशक लोकांना आम्ही घेऊन एक चांगलं काय करता येईल, कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव न बाळगता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं आमचं एक नियोजन असतं. आज मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने ते कार्यक्रम आयोजित केलेला आहे, रोजगार मेळावा. तुम्ही काय सांगाल? मिलिंद भाऊ यांचे हे कार्य नेहमीच चालू राहते आणि या कार्याबद्दल काटोलची जनता त्यांच्यावर खूप खुश आहे. आणि मिलिंद भाऊंना असेच कार्यक्रम समोर राबव आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव तत्पर आहोत. मिलिंद देशमुख यांनी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. काय बोलाल एकंदरीत तुम्ही? आरोग्य शिबिराचं मिलिंद दादांनी या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे ते अनेक लोकांना कसं आहे, पैशाअभावी दृष्टी मिळत नाही. आरोग्याचं इथे दवाखाने मोठमोठे आहे पण सर्व पैशाशिवाय चालत नाही. या ठिकाणी या माध्यमातून त्यांना एक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना डोळ्याचा चष्मा, नेत्र तपासणी शिवाय प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते सामील होतात. आणि सर्वात अति महत्त्वाचं म्हणजे आता मी 84 वर्षाचा आहे. या 84 वर्षामध्ये मी प्रथमच किती आमदार गेले, किती गेले आम्ही तयार केले, घरी गेले, परंतु पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं इथे जे 30, 35, 25 लोकांना जो रोजगार मिळाला
त्याचे प्रमाणपत्र मी स्वतः आणि मिलिंद दादांनी वाटले. हा एवढा मोठा उपक्रम आहे की तो आतापर्यंत इथल्या कुठल्याही नेत्यांनी केलेला नाही. त्याच्यामुळे मी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छाही देतो आणि धन्यवाद देतो. आज मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस आहे, तुमच्या मुलासारखे आहेत. काय काय त्यांना शुभेच्छा द्याल? हे हमारे सुंदर मामू आहे. हे जवळपास 50 वर्षांनी आमच्या घरी आमच्या वडिलांच्या सोबत वडिलांच्या हाताखाली यांनी काम केलं. इनकी पैदाश से पहले से काम करो मैंने. इनकी पैदाश नहीं भाई थी तवापासून इनके घर काम करो मैं. हे सुंदर मामू आहे हमारे. भाऊ काय संकल्प केलेला आहे वाढदिवसानिमित्त? नाही आपल्या मला असं वाटतं की आपण या गावामध्ये जन्म घेतला आहे. ह्या गावाचं आपल्याला काहीतरी देणं आहे. ह्या गावामध्ये आपल्याला खूप अन्याय झाले. वयाच्या 20व्या वर्षापासून माझं जीवन संघर्षमय राहिलेलं आहे. 99 पासून माझ्यावर जबरदस्तीनं केसेस करण्याचा हे जिथले पॉलिटिशियन जे आहे त्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केला. पण यांच्या कुठल्याही त्याला दडपशाहीला मी न घाबरता मी खंबीरपणे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीसारखा उभा राहीन. हे माझे कुठलेच अवैध प्रकारचे काम नाही. त्याच्यामुळं माझं काहीच वाकडं करू शकत नाही. म्हणून मी यांना वारंवार चॅलेंज देत राहीन आणि वारंवार यांच्यापुढे भांडत राहीन जनतेसाठी.